महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे साहेब होते तेव्हा नमो शेतकरी योजना ही सुरू झाली आणि नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेली ही योजना आहे। परंतु ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले त्या दिवसापासून आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा रेग्युलर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत नाही अशी तक्रार आता शेतकरी करू लागलेले आहेत। ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ही योजना सुरू झाली आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा टाइम टू टाइम हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होऊ लागला होता। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, शिंदे साहेब ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्यांना अशी ओरडाओरड करण्याची गरज लागत नव्हती। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 महिन्याला हप्ता हा वितरित होत होता। परंतु शेतकरी बांधवांनो, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची बोंबाबोंब झाली असं महाराष्ट्रातील लाखो शेतकरी म्हणत आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आता अशी अपडेट येत आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। यामध्ये खरं किती आणि खोटं किती सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची ही योजना बंद पडलेली आहे, याचे कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही अटी व नियम लागू केले आहेत। ते आता महाराष्ट्र शासन बहाण्यावर बहाणे बनवत आहे आणि शेतकऱ्यांना उल्लू बनवायचं काम आता महाराष्ट्र शासन करत आहे। कोणते काम सांगितलेले आहेत, तारीख जे महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे, ती तारीख, ते कामे, त्या अटी, ते सर्व काही आपण डिटेलमध्ये पाहूयात। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना ही जास्त दिवस रखडलेली आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडलेला आहे आणि आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडल्यामुळे 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करू असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे, असं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समजत आहे। परंतु याच्यामध्ये कितीपत सत्यता आहे हे काही अजून समजायला मार्ग नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, आपण तेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। का शेतकरी अशीच वाट बघत बसणार आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार नाही आणि शासन सांगणार की आम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज जमा करू, उद्या जमा करू, परंतु तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही मिळत नाही। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील जास्त दिवस रखडला होता, परंतु त्याच्यापेक्षा जास्त आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा रखडलेला आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो, पीएम किसान योजनेच्या आधारावरच नमो शेतकरी योजना ही सुरू केलेली आहे आणि केंद्रामध्ये देखील बीजेपीचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील बीजेपीचं सरकार आहे। परंतु पीएम किसान योजना ही टाइम टू टाइम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत राहते, जेणेकरून पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार नाही, शेतकऱ्यांना कोणतीही अडचण नाही। परंतु महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी महासन्मान योजना ही योजना सतत रखडत असते। जेव्हापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले आहेत तेव्हापासून ही सतत योजना रखडत आहे, हे तुम्हाला पाहायला पण मिळालेलं असेल। पण शेतकरी बांधवांना आता हे अगदी खरं आहे, नमो शेतकरी योजना ही रखडत चाललेली आहे। असं करून करून महाराष्ट्र शासन एक दिवस असा आणेल की नमो शेतकरी योजना ही पूर्णपणे बंद दिसेल। शेतकरी बांधवांना ज्यावेळेस कर्जमाफीची घोषणा झाली, GR आला, त्यावेळेस महाराष्ट्र शासनाकडून सांगण्यात आलेलं होतं की आता नमो शेतकरी योजनेच्या 60 लाख शेतकऱ्यांना आम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ देणार नाहीत। कारण त्यांनी असं सांगितलं की ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे 2 लाखापर्यंत, त्यांना 1 वर्षापर्यंत आम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ देणार नाहीत। तर शेतकरी बांधवांना त्यांचा प्लॅन हाच होता की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता रखडायचा आणि ज्यावेळेस कर्जमाफी आपण जाहीर करू त्यावेळेस घोषणा करू की आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना देणार नाहीत। तर शेतकरी बांधवांना त्यांनी अखेर तसंच केलेलं आहे आणि 60 लाख शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळालेली असल्यामुळे आता त्यांना 60 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, अशी मोठी अपडेट समोर येत आहे। त्यांनी GR देखील काढलेला आहे असं म्हणतात, परंतु त्याच्यावर किती सत्यता आहे हे अद्याप महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली नाही। परंतु शेतकरी बांधवांना आता जर 60 लाख शेतकऱ्यांना वगळलं तर फक्त नमो शेतकरी योजनेचा महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळत असतो आणि त्यामधून जर 60 लाख शेतकरी वगळले तर फक्त खाली राहतात 31 लाख आणि 60 लाख शेतकरी वगळले त्यानंतर 31 लाख शेतकरी वगळायला त्यांना काहीही टाइम लागणार नाही। तर शेतकरी बांधवांना ही योजना महाराष्ट्र शासनाचा प्लॅन आहे की पूर्णपणे बंद झाली पाहिजे। तर शेतकरी बांधवांना ही योजना आता मला तर वाटतंय की चालू राहणार नाही, काही 9, 10, 12 हप्तेपर्यंत हप्ते येऊ शकतात, परंतु ही योजना टिकणार नाही असं तर स्पष्ट दिसून येत आहे। याचे कारण सांगू शकतो तर महाराष्ट्र शासन सतत सांगत आहे की जोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना सांगितलेले कामं पूर्ण करीत नाहीत शेतकरी, तोपर्यंत आम्ही त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देणार नाही। ते कोणते कामं सांगत आहेत ते सांगतात की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना आम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता देणार नाहीत।
होय, तुमचं अगदी बरोबर आहे, कारण की नमो शेतकरी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच सुरू केलेली आहे. म्हणजेच की त्या योजनेकडे बघूनच ही योजना सुरू केली आहे. त्या योजनेचे निकष हे या योजनेला लागू केले आहेत. परंतु तुम्हाला देखील एक सांगू इच्छितो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडल्यामुळे हे सगळे बहाणे आहेत आणि केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा हप्ता देखील महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांनाच मिळतो आणि तीच योजना आता तुम्ही त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता द्या, परंतु त्यांना काहीतरी कारणं सांगायची आहेत आणि या योजनेला आता विलंब करायचा आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने पहिली अट लागू केली आहे. दुसरी अट आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे. त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना आम्ही या योजनेचा लाभ देणार आहेत, परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आम्ही या योजनेपासून वगळणार आहोत. बघा शेतकरी बांधवांना, आता कोणत्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे? सर्व शेतकऱ्यांचं बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे, तरी देखील महाराष्ट्र शासन सांगत आहे त्यांना यारजारा करायला लावायचं काम करत आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनो, तुमचं जर का नसेल तर तुम्ही जाऊन आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ होईल. जर या योजनेचे पैसे महाराष्ट्र शासनाने दिले तर, आता ते देणार तर नाहीच असं स्पष्ट दिसू लागलेलं आहे, परंतु जर कदाचित दिलेच तर आपल्याला या योजनेचा लाभ होईल, कारण की आपण नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची गेले कित्येक दिवस वाट बघत आहोत आणि जर तो अचानक आलाच तर आपण या योजनेपासून वंचित राहू नये, असं होऊ नये. त्यासाठी शेतकरी बांधवांना, जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर ते जाऊन लवकरात लवकर लिंक करून घ्या, जेणेकरून आपल्याला देखील सर्व शेतकऱ्यांबरोबर 2 हप्ते 2000 रुपयाचा आणि 10व्या हप्त्याचा 2000 म्हणजे की 4000 रुपयाचा लाभ आपल्याला होऊन जाईल. त्याचबरोबर त्यांनी तिसरी अट लागू केली आहे ई-केवायसी असणे. होय शेतकरी बांधवांनो, आता ई-केवायसी असणं अत्यंत महत्त्वाचं ठरविलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं देखील आहे की ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका, परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ जाऊन ई-केवायसी करून घ्या. शेतकरी बांधवांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली होती, बऱ्याच शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही असे शेतकरी जाऊन आता ई-केवायसी करून घेतील आणि ज्या शेतकऱ्यांनी केलेली आहे त्यांना गरज नाही. परंतु शेतकरी बांधवांनो, आपल्याला देखील पैसे मिळावेत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि 10व्या हप्त्याचे 2000, तर लवकरात लवकर जाऊन ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेच्या 4000 रुपयाचा थेट लाभ घ्यायला तुम्ही देखील रेडी राहा. त्याचबरोबर महत्त्वाची अट आहे 4थी अट फार्मर आय डी असणे. महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्याची फार्मर आय डी नाही अशा शेतकऱ्यांना आम्ही या योजनेतून वंचित ठेवणार आहोत, परंतु ज्या शेतकऱ्याची फार्मर आय डी आहे अशा शेतकऱ्यांना मात्र बिलकुल चिंता करायची गरज नाही, त्यांच्या खात्यामध्ये आम्ही थेट पैसे जमा करणार आहोत. शेतकरी बांधवांनो, तुमची फार्मर आय डी आहे की नाही हे तुम्ही तपासून घ्या. जर तुमची फार्मर आय डी नसेल तर तुम्ही मात्र या योजनेपासून वंचित राहणार आहात, हे तुम्ही लक्षात घ्या. शेतकरी बांधवांनो, फार्मर आय डी तुम्ही म्हणाल की कशासाठी पाहिजे, तर आपल्या आधार कार्ड सारखी फार्मर आय डीला देखील नंबर असतो आणि तो नंबर आपल्या 712शी जोडलेला असतो आणि त्या 712शी नंबर जोडलेला असल्यामुळे 712चा नंबर त्या फार्मर आय डीचा नंबर टाईप केल्यानंतर सर्व 712ची डिटेल ही आपल्या नावासहित त्यांना दिसते आणि त्यामुळे त्यांना 712 तपासणं हे अगदी सोपं जातं. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही नवीन अट लागू केली आहे. या अटीचं पुरेपूर पालन तुम्ही देखील करा आणि फार्मर आय डी काढून घ्या, जेणेकरून आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने आता तारीख देखील जाहीर केली आहे. आता बघावं लागेल की या तारखेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होतो की नाही. ती तारीख आहे शेतकरी बांधवांनो 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट रोजी त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10,000 कोटी रुपये एवढी रक्कम वितरित करणार आहोत. तर शेतकरी बांधवांना आता पाहूयात याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलेलं आहे. तर आता पाहूयात 15 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात की याच्यामध्ये देखील टाळाटाळ होती. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय वाटतं, नमो शेतकरी योजनेचा हप्ता 15 ऑगस्ट रोजी येईल की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.